जयसिंगपूर येथे अखिल भारतीय 34वी बौद्ध धम्म महापरिषदेस बौद्ध बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जयसिंगपूर तालुका शिरोळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ वैशाली बुद्ध विहार येथे ही धम्म परिषद आयोजित केली होती। या धम्म परिषदला महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बौद्ध भिक्खू आले होते। त्यामध्ये धम्म परिषदेचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून डॉक्टर उपगुप्ताजी महास्तवीर, पूर्णा परभणी सचिव, अखिल भारतीय भिक्खू संघ शाखा महाराष्ट्र राज्य व प्रमुख उपस्थितीमध्ये पूज्य बनते प्राध्यापक डॉक्टर यशकशपायन महास्तवीर, धम्म मार्गदर्शक वैशाली बुद्ध विहार जयसिंगपूर, प्राध्यापक डॉक्टर सत्यपाल महास्तवीर, पाली भाषा विभाग प्रमुख मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर, पूज्य बनते प्रज्ञाशील महास्तवीर, माननीय महासचिव महाबोधी महाविहार बुद्धगया, पूज्य भदंत करुणानंद महास्तवीर, द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल छत्रपती संभाजीनगर, पूज्य भदंत आर आनंद महास्तवीर वसगडे कोल्हापूर, पूज्य भदंत संबोधी वसगडे कोल्हापूर, पूज्य भिक्खुनी माताजी बुद्ध कन्याजी तेरी, पूज्य भिक्खुनी माताजी धम्मचारिणी तेरी सोलापूर। कार्यक्रमामध्ये सकाळी 10 वाजता धम्मध्वजारोहण रमाई उपासिका संघाकडून करण्यात आले। पूज्य भिक्खू संघास भोजन दान करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्धांच्या पुतळ्यास फुले वाहून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार व मेणबत्ती लावून झाली। त्यानंतर महाराष्ट्रातून आलेल्या कानाकोपऱ्यातून भदंतजीचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन रमाई उपासिका संघाकडून करण्यात आले। त्यानंतर बुद्ध वंदना झाली, ती पाली भाषेत व मराठीत झाले। प्रस्ताविकेचे वाचन प्राध्यापक कर्णिक सरांनी केले। सरांनी आपल्या वैशाली बुद्ध विहारबद्दल कोणते कोणते कामे झालेत आणि कोणते कोणते करावे लागतात ते सांगितले। पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे आम्ही यापुढे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। विहाराच्या उत्तरेकडील बाजूस पाठीमागे आम्ही सुंदर आणि अद्यावत आणि भव्य अशा प्रकारच्या विहाराची निर्मिती या ठिकाणी करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आणि प्लॅनिंग या ठिकाणी सुरू आहे। मित्रो, या विहारातील हे जे काही सर्व अशा प्रकारचे उपक्रम समाजातील जे काही आर्थिक दायक आहेत, धम्मदायक आहेत, या धम्मदानातूनच त्यांच्या प्रेरणेतून आम्ही या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करतो आणि विहाराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांचे सहकार्य मी अपेक्षित करतो। आपण सर्वांनी या विहारासाठी तन मन धन अर्पण करून विविध उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो। प्रास्ताविकामध्ये अधिक वेळ न घालवता मी माझं